हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गासाठी भूसंपादनाला मंत्रिमंडळाची मान्यता. 12 जिल्ह्यातून जाणाऱ्या महत्वाकांक्षी प्रकल्पाला कोल्हापूर जिल्ह्यातून सर्वाधिक विरोध. मुंबई आणि परिसरातील मेट्रो प्रकल्पांसाठी MMRDA कडून 12,000 कोटींच्या कामांना मंजुरी. मेट्रो विस्तार आणि स्मार्ट वाहतूक यंत्रणेला गती देण्यासाठी 19 कंत्राटांना मान्यता. मुख्यमंत्र्यांच्या नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघावर राहुल गांधींचा मोठा आरोप. 5 महिन्यात 8% मतदार वाढल्याचा दावा. निवडणूक आयोग गप्प का? राहुल गांधींचा सवाल. राहुल गांधींनी केलेल्या आरोपांना मुख्यमंत्री फडणवीसांकडून सविस्तर उत्तर. ज्या मतदारसंघांमध्ये मतदारांची संख्या वाढली तिथून विरोधी पक्षाचे अनेक उमेदवार विजयी. फडणवीसांनी दिला नितीन राऊत आणि जितेंद्र आव्हाड यांचा दाखला. माळेगाव साखर कारखाना निवडणुकीत अजित पवारांच्या पॅनलच्या संगीता कोकरे यांना 731 मतं, तर तावरे गटाच्या राजश्री कोकरे देखील आघाडीवर. हिंदीच्या मुद्द्यावर शिक्षण मंत्री दादा भुसे घेणार राज ठाकरेंची भेट. हिंदी भाषेसंदर्भात भुसे ठाकरेंना सरकारची भूमिका समजावून सांगणार. संभाजीनगरमधील उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरात दरोडा प्रकरणी अमोल खोतकरची बहीण रोहिणीला अटक. रोहिणीच्या घरी सापडलं 22 तोळे सोनं, 7 जिवंत काडतुसं देखील जप्त. वाहतुकीचे नियम मोडले म्हणून तरुणींना बडवणाऱ्या महिला वाहतूक पोलिसांना मागितली माफी. लातूरच्या वाहतूक पोलिसाचा व्हिडिओ झाला होता व्हायरल. यंदा जून महिन्यात अलमट्टी धरण 61% भरलं. जून महिन्यातच पाणीसाठा वाढल्यामुळे सांगली कोल्हापूरमधील नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. भारताची तातडीची शस्त्रास्त्र खरेदी. 2000 कोटींचे 13 करार. दहशतवाद विरोधी लढ्यात लष्करासाठी शस्त्र खरेदी. बारा दिवसांच्या संघर्षानंतर इराण आणि इस्रायलमध्ये युद्धबंदीवर सहमती. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा. इराणकडूनही युद्धबंदी जाहीर.